नमो नमः. आपण पाहत आहोत MA सेकंड सेमचा आपला विषय आहे वेद आणि वेदांग. त्याच्यामध्ये यावेळेस आपल्याला पाहायचं आहे निरुक्त. ठीक आहे. तर जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की वैदिक साहित्य जे आहे संस्कृत साहित्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कोणतं आहे वैदिक साहित्य आणि दुसरं म्हणजे लौकिक साहित्य. तर वेद आणि त्याच्याशी संबंधित जेवढेही साहित्य आहे ते कशात जातं, वैदिक साहित्यामध्ये. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या रचना झाल्या म्हणजे रामायण आणि महाभारताच्या नंतरच्या काळामध्ये कवींच्या ज्या रचना आहेत, मग नाटकं असतील, खंडकाव्य असतील, महाकाव्य असतील, गीतिकाव्य असतील किंवा चंपूकाव्य असतील, ते सगळे कशामध्ये अंतर्भाव होतो त्यांचा, लौकिक साहित्यामध्ये. ठीक आहे. आज तागायत पण जे आता निर्मिती होते आहे संस्कृत साहित्यामध्ये त्याला आपण काय म्हणता येईल, लौकिक साहित्य. ठीक आहे. तर वैदिक साहित्याबद्दल आपण पाहिलं की वेद हे 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि वेदांच्याबद्दल आपण माहिती बघितली होती की भारतीय सनातन परंपरेनुसार वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे वेदांची निर्मिती कोण्या एका पुरुषाने केलेली नाही, तर ते ब्रह्मानी निर्माण केलेले आहे. आणि जे त्याचे द्रष्टे आहेत, ऋषी जे आहेत ते द्रष्टे आहेत, ते स्रष्टे नाही आहे, म्हणजे त्यांनी त्याची सृजन नाही केलं, निर्मिती नाही केली आहे, ते फक्त द्रष्टे आहेत. म्हणजे त्यांना ते वेद अनुभूत झाले, ते त्या ज्या रुचा आहेत ते त्यांना अनुभूत झाल्या आणि मग त्यांनी स्मरण केलं. जेव्हा लेखनकला अवगत नव्हती त्या काळापासून वेद परंपरा चाललेली आहे आणि ती मुखोद्गत परंपरा आहे. ठीक आहे. ज्ञान परंपरा म्हणून त्याला म्हटलं जातं की ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेलं आहे, मौखिक दृष्टीने, मौखिकरित्या आलेलं आहे. आणि मग वेदांगांची रचना नंतर झाली. वेदांग म्हणजे वेदांचे अंग. मग वेदांगांची रचना का झाली, तर वेद हे कळणं सोपं जावं किंवा वेदांमध्ये समजताना काही अडचणी जर आल्या तर त्याचं समाधान करण्यासाठी कुठे जावं, तर वेदांगांकडे जावं. मग किती आहेत वेदांग? एकूण 6 वेदांग आहेत. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष हे असे 6 वेदांग आहेत. आणि प्रत्येक वेदांगाचा आपला आपला विषय आहे. जसं शिक्षामध्ये काय पाहिलं होतं आपण, उच्चारणाचं शास्त्र आहे शिक्षा, म्हणजे की फोनिक ज्याला म्हणू आपण. आताच्या काळामध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये फोनिक म्हणतो, शिक्षा म्हणजे ते आहे की उच्चारण शास्त्र आपल्याला तिथे पाहायला मिळते. त्यानंतर व्याकरण म्हणजे ग्रामर, की प्रत्येक भाषेला ग्रामर असतं आणि ती त्या विशिष्ट नियमांमध्ये बांधल्या गेल्यानंतरच तिला एक चांगला अर्थ आणि चांगली बद्धता प्राप्त होते भाषेला. तर व्याकरण ते कार्य करते. आणि वेदांमधल्या भाषेचं जे व्याकरण आहे ते वेदांग व्याकरणामध्ये येतं. त्याच्यानंतर आहे ज्योतिष. तर ज्योतिषमध्ये भविष्य सांगणे नाही, उलट खगोलशास्त्र आणि भूगोल हा पण बराचसा भाग त्याच्यामध्ये येतो ज्योतिषामध्ये. की वैदिक काळ जो होता तेव्हा यज्ञ केले जायचे, तर यज्ञ करण्यासाठी वातावरण अनुकूल आहे किंवा नाही, भौगोलिक स्थिती कशी आहे किंवा हवामानाची स्थिती कशी राहणार आहे आणि जे ग्रहगोल आहेत त्यांची मानवी जीवनावरती कसा परिणाम होतो याच्या सूक्ष्म दृष्टीने विचार केलेलं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. त्यानंतर छंद जो आहे तो आहे की संगीताशी संबंधित विषय आहे. की सामवेदाला आपण पाहिलं होतं की संगीताचा उद्गम स्थान असं म्हटलं जातं, की जिथून उगम झालेला आहे संगीताचा तो म्हणजे सामवेद. आणि वेदांमध्ये ऋचा आहेत, तर ते जे मंत्र आहेत त्यांचं उच्चारण करण्याची विशिष्ट चाल कशी असली पाहिजे, लय कशी असली पाहिजे हे सांगणारं जे शास्त्र किंवा जे अंग आहे ते आहे छंद. त्यानंतर कुठला आहे कल्प. तर वैदिक काळामध्ये यज्ञ केले जायचे, तर ते यज्ञ करत असताना यज्ञकुंडाचा आकार कसा असला पाहिजे, केवढा असला पाहिजे, त्याच्यातल्या ज्या ज्या काही संविधा आहेत, म्हणजे ज्या अर्पण करणार आहे आपण, ज्या आहुती देणार आहोत त्यांची रचना कशी असली पाहिजे, ह्या सगळ्यांची माहिती मग आपल्याला कल्पमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर निरुक्त जे आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये आहे की जसं आपल्याला एखादा शब्द अडला तर आपण डिक्शनरी बघतो. मराठी असेल तर जसं फुलासाठी दुसरं शब्द काय पर्यायी, तर सुमन, पुष्प वगैरे असे शब्द आपल्याला पाहायला मिळतात, पण ते पर्यायवाची शब्द आहे. निरुक्त त्या पलीकडे जाऊन सुमनची व्युत्पत्ती, म्हणजे सुमन या शब्दाची व्युत्पत्ती कशी, तो निर्माण कसा झाला शब्द, त्याचा मूळ अर्थ काय आहे आणि त्याची खोली केवढी आहे, त्याचा मूळ उद्देश काय आहे त्या शब्दाचा, हे सांगणारं जे ज्ञान आहे ते आहे निरुक्तामध्ये सांगितलेलं.
म्हणजे जर तुम्हाला वेद वाचत असताना एखाद्या शब्दाची अडचण आली की या शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे मूळ शब्द काय आहे, त्याच्यातला मूळ अर्थ काय आहे, गाभार्थ काय आहे, तो जर कळत नसेल तर तो कुठे बघावा लागेल आपल्याला? निरुक्तामध्ये बघावा लागेल. आणि हे काय आहे? वेदाचं अंग, वेदांग आहे. ठीक आहे. आणि याचे प्रणेते कोण आहेत? यास्क. ठीक आहे. यास्क मुनींनी निरुक्ताची रचना केलेली आहे. तर त्याच्यातला आपल्याला आता या वेळेला अभ्यासायला पहिला आणि दुसरा अध्याय आहे. तर बघा आता आपल्याला एक श्लोक आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या वेदांगांचे अंग म्हटलेलं आहे ना, वेदांगांना वेदांचे अंग म्हटलेले आहे. तर प्रत्येक वेदांग हे वेदांचं कुठलं अंग आहे हे सांगणारा एक श्लोक आहे, तो लिहून घ्या. छंदः पादौ तु वेदस्य, छंदः पादौ तु वेदस्य, तुमच्या पुस्तकातच असेल. हस्तौ कल्पो अथ पठ्यते. हस्तौ म्हणजे हात. ठीक आहे. याच्यातलं पाहून लिहिले म्हणजे चुका होणार नाही. छंदः पादौ तु वेदस्य, छंद पादौ तु वेदस्य म्हणजे वेदांचे छंद काय आहे? पाय आहेत. ठीक आहे. हस्तौ कल्पो अथ पठ्यते, हस्त काय आहे? त्याचे कल्प आहे. कल्प हे काय आहे? वेदांगाचं म्हणजे वेद, समजा वेद पुरुष आहे असं जर आपण कल्पना केली तर त्याचे पाय आहे छंद, हस्त आहे त्याचे कल्प. ज्योतिषामयनम चक्षुः, ज्योतिष हा काय आहे? त्याचा चक्षु, डोळे. निरुक्तम श्रोत्रम उच्यते, निरुक्त काय आहे? श्रोत्र, कान आहे. आणि हे लक्षात ठेवायचं, निरुक्त आपण अभ्यासत आहोत तर वेद पुरुषाचे कान कोणते आहेत? निरुक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षा घ्राणम तु वेदस्य, शिक्षा हे काय आहे? घ्राण, नासिका आहे. मुखम व्याकरणम स्मृतम, मुखम म्हणजे तोंड काय आहे? व्याकरण. ठीक आहे. तस्मात् सांगम अधित्यैव ब्रह्मलोके महीयते, पाणिनीय शिक्षामधला हा ग्रंथ आहे. त्यामुळेच सांगम अधित्यैव, ह्या सांग म्हणजे अंगासहित जर तुम्ही अध्ययन केलं वेदांचं तर ब्रह्मलोके महीयते, ब्रह्मलोकामध्ये तुमची महिमा गायली जाईल, अशा अर्थाने हा श्लोक आलेला आहे. पाणिनीय शिक्षेच्या 41व्या अध्यायामधला 42वा श्लोक हा आहे. ठीक आहे. तर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, वेदांच्या या 6 अंगांपैकी निरुक्तास वेद पुरुषाचे श्रोत्र म्हटलेलं आहे. तर निरुक्त हे काय आहे? वेद पुरुषाचे कान आहे, श्रोत्र आहे. ठीक आहे. निरुक्ताचे अध्ययन न केल्यास वेद मंत्राची व्याख्या, अर्थ कळू शकणार नाही, कारण की व्युत्पत्ती, शब्दांची व्युत्पत्ती निरुक्तामध्ये आहे. त्याच्यामुळे तो अभ्यासल्याशिवाय तुम्हाला अर्थ कळणार नाही, म्हणून या श्रोत्र म्हटलेले आहे. यास्काचार्यांनी लिहिलेल्या निरुक्तामध्ये एकूण 12 अध्याय आलेले आहेत व परिशिष्ट स्वरूपात आणखी 2 अध्याय आहेत. निरुक्तातील या अध्यायांपैकी 1, 2 आणि 7 हे अध्याय महत्त्वाचे म्हणावे लागतील. आता तुम्ही आहे ना निरुक्ताची प्रस्तावना लिहून घ्या की निरुक्तावरती कुठलाही प्रश्न आला तर त्याची सुरुवात कशी करायची, प्रस्तावना करावं लागेल ना आपल्याला. ह्या मग वैदिक साहित्यामध्ये तर निरुक्त ह्या विषयावरचे प्रश्न जर आपल्याला आले तर त्याची प्रस्तावना कशी लिहायची हे आपण पाहून घेऊ एकदा. वैदिक साहित्यामध्ये 6 वेदांगांचा समावेश होतो. छंद, ज्योतिष, कल्प, व्याकरण, शिक्षा, निरुक्त हे 6 वेदांग आहेत. निरुक्त या वेदांचे श्रोत्र म्हटले आहे. श्रोत्र म्हणजेच कान. निरुक्ताचे अध्ययन न केल्यास वेदांतील वेदमंत्राची व्याख्या व मंत्र कळू शकणार नाहीत, म्हणून या श्रोत्र असे म्हटले आहे. यास्काचार्यांनी लिहिलेल्या निरुक्तामध्ये 12 अध्याय आलेले आहेत. त्यापैकी पहिला व दुसरा अध्याय महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण या अध्यायांमध्ये निरुक्ताच्या संबंधीची प्रस्तावना व निर्वचनाचे सिद्धांत सांगितलेले आहेत. निरुक्त हा शब्द निर अधिक वच या धातूपासून बनलेला आहे. याचा अर्थ पूर्णपणे सांगणे असा होतो. दुर्गाचार्यांनी निरुक्त यावर टीका लिहिलेली आहे. या टीकेमध्ये निर्वचन शब्दाचा अर्थ शब्दामध्ये लपलेला अर्थ स्पष्ट करणे आहे. जगातील पहिले भाषाशास्त्र निरुक्तास मानावे लागेल. तर पहा आता भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा निरुक्ताला खूप जास्त महत्त्व आहे. इथेच म्हटलेलं आहे की या निरुक्तास भाषाशास्त्रीय महत्त्व आहे. भाषाशास्त्र प्रत्येक पदाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत असते.
की भाषाशास्त्र काय करतं की कुठलाही शब्द जर घेतला तर त्याचं मूळ कुठे, म्हणजे मूळ तो शब्द आला कुठून आहे याचा शोध जर घ्यायचा असेल तर आपल्याला निरुक्ताचा अभ्यास करणं भाग आहे. म्हणून मग ही प्रवृत्ती व्यासाचार्यांच्या निरुक्तात दिसून येते. म्हणूनच जगातील पहिले भाषाशास्त्र निरुक्ताच मानावे लागेल. ठीक आहे. जसं की आपण शिक्षेबद्दल म्हटलं होतं की पहिलं उच्चारणशास्त्र कशात असेल तर ते शिक्षेमध्ये आहे आणि पहिलं भाषाशास्त्र जर कुठे असेल तर ते निरुक्तामध्ये आहे. म्हणूनही वेदांगांचं महत्त्व खूप जास्त आहे की जगातलं पहिलं भाषाशास्त्र कुठलं असं जर विचारलं गेलं तर ते निरुक्त आहे. ठीक आहे. तर आता पुढे आहे पहा, वर्णागम वर्णविपर्यश्च द्वौ चापरौ विकारनाशौ धातोस्तद अर्थ अतिशयेन योगस्तद उच्यते पंचविधम निरुक्तम. या श्लोकामध्ये निरुक्ताचे स्वरूप सांगितलेले आहे. अर्थानुसार प्रकृती आणि प्रत्यय यांची कल्पना करून वर्णागम, वर्णविपर्यय, वर्णविकार, वर्णविनाश धातूंचा अधिक व्यापक अर्थ याद्वारा शब्दांचे निर्वचन करावे असे या श्लोकामध्ये म्हटलेले आहे. वर्णागम म्हणजे वर्णांचा आगम, की एखाद्या शब्दाचं निर्वचन करत असताना त्याच्यामध्ये कुठले कुठले वर्ण आलेले आहेत, किंवा वर्णविपर्यय, वर्णांचा विपर्यय कसा झालेला आहे, वर्णविकार कसा झालेला, त्या वर्णांमध्ये काय बदल झालेला आहे, वर्णविनाश जर झालेला असेल की एखादा मूळ धातू आहे पण त्याच्यातला एखाद्या शब्दाचा विनाश झालेला आहे, त्याच्याऐवजी एखादा अक्षर नवीन त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर आणि धातूंचा अधिक व्यापक अर्थ याद्वारा शब्दांचे निर्वचन करावे असं श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. भवेद वर्णागमात हंसः सिंहो वर्णविपर्ययात गूढोत्मा वर्णविकृते वर्णनाशात पृषोदरम. आता पहा काय म्हटलेलं आहे, या कारिकेत वर्णागम इत्यादींची उदाहरण दिलेली आहेत. हस धातूमध्ये वर्णागम होऊन हंस हा शब्द बनतो. हिंस धातूमध्ये वर्णविपर्यय होऊन सिंह हा शब्द बनतो. वर्णामध्ये विकृती होऊन गुढात्मा पासून गुढोत्मा हा शब्द बनतो. तर वर्णाचा नाश होऊन पृषत उदरम पासून पृषोदर हा शब्द बनलेला आहे. वरील दोनही श्लोकांमध्ये निर्वचनाचे स्वरूप सांगितलेले आहे. वेदातील शब्दांचा कोश म्हणजे निघंटू होय. वेदातील समानार्थक शब्दांचा तसेच एका शब्दाचे अनेक अर्थ सांगणारा कोश तयार झालेला आहे, त्यास निघंटू म्हणतात. या निघंटूवरील भाष्य म्हणजे यास्काचार्यांचे निरुक्त होय. निरुक्त ग्रंथाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर लक्ष्मण स्वरूप यांनी म्हटले आहे की उपलब्ध कोश वाङ्मयात सर्वात प्राचीन कोश म्हणजे निघंटू होय. निघंटूत आलेल्या शब्दांपैकी काही शब्दावरच निरुक्तात निर्वचन आलेले आहे. निघंटूतील शब्द घेऊन त्या शब्दांचे निर्वचन निरुक्तात येते. तसेच तो शब्द ज्या मंत्रात आला आहे तो मंत्र उद्धृत करून त्याचे विवरणही निरुक्तात येते. निघंटूचे एकूण 5 अध्याय आहेत. या 5 अध्यायांची विभागणी नैघंटुक कांड 1, त्याच्यानंतर 2 नैगम कांड, 3 दैवत कांड या 3 कांडांमध्ये झालेली आहे. यास्काचार्यांचा काळ पाणिनी पूर्व मानला आहे. पाणिनी माहीत आहे आपल्याला, भगवान पाणिनी ज्यांनी अष्टाध्यायी ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. तो कशाशी संबंधित आहे, संस्कृताच्या व्याकरणाशी संबंधित आहे. पण तो काहीसा लौकिक व्याकरणाला जास्त लागू होणार आहे, कारण की वेदांग जे आहे ते वैदिक व्याकरणाशी संबंधित आहे आणि पाणिनींनी जे व्याकरण अर्थात ते संस्कृतचंच व्याकरण आहे, पण अष्टाध्यायी हा पाणिनींनी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि व्याकरण जे आपण वेदांगांमधलं व्याकरण जर म्हणू ते मात्र मग वेदांचे अंग असल्यामुळे ते वैदिक व्याकरण आहे. ठीक आहे. तर पाणिनी पूर्व मानला जातो. म्हणून पाणिनीचा काळ निश्चित झाल्यास यास्कांचा काळ निश्चित करता येणे शक्य आहे. मॅक्स मुलर, वेबर, कीथ इत्यादी विद्वानांनी पाणिनीचा काळ इसवी पूर्व 350 मानला आहे. विंटरनीस, भांडारकर इत्यादी विद्वानांनी इसवी पूर्व 500 मानला आहे. यावरून सामान्यतः यास्कांचा काळ निश्चित करणे शक्य आहे. यास्कांचा काळ यापूर्वीचा म्हणता येईल. आता बघा, मॅक्स मुलर, वेबर आणि कीथ सगळे फॉरेनचे लोक आहेत आणि त्यांनी संस्कृतवरती अभ्यास केलेला आहे. तर या विद्वानांच्या मते पाणिनीचा काळ काय म्हटलं आहे, इसवी पूर्व 350. म्हणजे आतापासून किती जुना,
आता 2024 आणि त्याच्याही मागचे 350, म्हणजे किती झाले? जवळजवळ 2500 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे 2350 अधिक 24 म्हणजे 74 वगैरे, 2374 वर्ष आधी पाणिनीचा काळ मांडला आहे. मग नंतर असं म्हटलं की विंटरनिट्स आणि भांडारकर हे पण काही अभ्यासक आहेत. त्यांच्या मतानुसार इसवी सन पूर्व 500 म्हणजे 2500 वर्षापूर्वी, इथून 2500 वर्षापेक्षाही पूर्वी पाणिनींचा काळ मानला जातो. आणि यास्क म्हटलेलं आहे की पाणिनींच्याही अगोदर झालेलं आहे. यास्क कधी झाले? पाणिनींच्या पण अगोदर. म्हणून मग निरुक्तावर दुर्गाचार्यांनी टीका लिहिलेली आहे. डॉक्टर लक्ष्मण स्वरूप यांनी निरुक्त ग्रंथावर बरेच परिश्रम घेतलेले आहेत. निरुक्ता संबंधातील सर्व प्रकारच्या सूची अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच इंग्रजी भाषांतरही त्यांनी केलेले आहे. आता जे वै. का. राजवाडे यांनी केलेल्या निरुक्ताचा मराठी अनुवाद विस्तृत प्रमाणात आहे. आता पहा, वै. का. राजवाडे हे लिहून ठेवा. म्हणजे निरुक्तावरती मराठी अनुवाद विस्तृत कोणी लिहिलेला आहे? वै. का. राजवाडे. हे प्रस्तावनेत नाही लिहायचं, आपल्याला माहिती म्हणून लिहायचं आहे. प्रस्तावना एवढी पण लिहिली तरी पुरेशी आहे. वै. का. राजवाडे यांनी केलेल्या निरुक्ताचा मराठी अनुवाद विस्तृत प्रमाणात आहे. निरुक्ताचा सखोल अभ्यास करण्यासाठी वरील दोनही ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहेत. कोणते कोणते? डॉक्टर लक्ष्मण स्वरूप आणि वै. का. राजवाडे यांनी मराठीमध्ये केलेलं आहे, आणि डॉक्टर लक्ष्मण स्वरूप यांनी कोणत्या भाषेत केलं आहे? इंग्रजी भाषेमध्ये. ठीक आहे. आणि हे दोन्हीही पुस्तकं चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. संस्कृत अभ्यासकात अंतर्भाव करावाच लागतो अशा प्रकारचे काही ग्रंथ आहेत. त्यापैकी यास्काचार्यांचे निरुक्त हा एक ग्रंथ आहे. माझ्या या ग्रंथात निरुक्ताच्या पहिल्या 2 अध्यायांचा सरळ अनुवाद आणि यात आलेल्या विषयांची स्वतंत्र मांडणी केली आहे. 7व्या अध्यायात सामान्यतः अनुवाद दिलेला नाही, तर खंडात आलेल्या विषयांचे आकलन व्हावे यासाठी विषयानुसार मांडणी केली आहे. याद्वारा वाचकाला अनुवादही कळेल, सहज शक्य आहे. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट दिलेलं असतं. तर परिशिष्ट म्हणजेच काय की संदर्भ सूची. एखाद्या लेखकाने पुस्तक लिहत असताना बरेचसे पुस्तकं रेफर केलेले असतात, बऱ्याचशा पुस्तकांचा आधार घेतलेला असतो, बऱ्याचशा पुस्तकांचा अभ्यास केलेला असतो. बऱ्याचदा पुस्तकांचा पण अभ्यास करून त्याचसोबत काही सोशल मीडिया झालं, जसं इलेक्ट्रॉनिक मीडियावरती गुगल आहे, विकिपीडिया आहे, यांचासुद्धा अभ्यास केलेला असतो. तर त्यांचासुद्धा समावेश या परिशिष्टामध्ये संदर्भ सूचीमध्ये होत असतो. काही कोश असतात, त्यांचा अभ्यास केलेला असतो, त्यांचासुद्धा संदर्भ लिहावा लागतो. पुढच्या वर्षी सेकंड इयरला तुम्हाला डेझर्टेशन राहणार. तर डेझर्टेशन म्हणजे एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यावरती लघु शोध प्रबंध लिहायचा असतो, निबंध छोटा. तर तेव्हा तुम्ही एक छोटं पुस्तक लिहिणार तुमच्या नावाचं, म्हणजे तुम्ही लेखक असणार त्या पुस्तकाचे. तर तुम्हाला जर म्हटलं की निरुक्तावरती संशोधन करा आणि लिहा, तर तुम्ही फक्त एक पुस्तक रेफर करून पुस्तक लिहू शकणार नाही. त्यावेळेला तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांना रेफर करावं लागेल. काम पडलेल्या गुगलवरती, विकिपीडियावरती तुम्हाला सर्च करावं लागेल माहिती. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो तेव्हा URL नंबर असतो, तर तो URL नंबर तिथे तुम्हाला रेफरन्समध्ये लिहावा लागतो परिशिष्टामध्ये. आता जसं हे रवींद्र मुळेंचं पुस्तक आहे निरुक्तावरचं, ते आपण रेफर करतो आहे. तर त्यांनी त्यांचे ग्रंथ जे आहे ते दिलेले आहे परिशिष्टामध्ये. त्यांनी कोणते कोणते पुस्तकं रेफर केले त्यांची त्यांनी इथे यादी दिलेली आहे. तर बरेचसे पुस्तकं असतात की जे रेफर करावे लागतात. तर तुम्हाला पण असेच पुस्तकं वेगवेगळे रेफर करावे लागतील जेव्हा तुम्हाला अभ्यास करावा लागेल तेव्हा. ठीक आहे. आणि मागे रवींद्र मुळेंचे वेगवेगळे ग्रंथ पण दिलेले आहेत तिथे. वेददर्शन आहे, श्रोत्र प्रायश्चित कोश आहे, संस्कृत व्याकरणशास्त्र प्रवेश आहे, अर्थसंग्रह सार आहे, महर्षी यास्क प्रणितम निरुक्तम आहे, त्याच्यानंतर वैदिक स्वरचिन्हे आहेत, स्तोत्रांजली आहे, प्राच्यविद्या, माध्यंदिन संहिता, स्वरोच्चारण वैशिष्ट्ये, शुक्ल यजुर्वेद दर्शन, तर असे अनेक पुस्तकं यांनी लिहिलेले आहेत. एवढा गाढा अभ्यास आहे म्हणजे त्यांचा या विषयांवरचा. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य हे की पुढच्या वेळेला तुम्हाला जेव्हा एखादा विषय घेऊन तुम्ही डेझर्टेशन घ्याल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे पुस्तकं रेफर करावे लागतील.
मध्ये पुस्तकांची नावं शोधायची असतील तर पुस्तकाच्या मागे असतात, परिशिष्ट दिलेले असतात. एखादा लेखक असतो त्याच्या पुस्तकांची नावे असतात. तिथे तुम्ही तुमच्या कामात कोणता म्हणजे तुमचा विषय कोणता आहे आणि त्यानुसार तुम्हाला कोणतं पुस्तक लागू पडते हे तुम्ही तिथे पाहू शकता. निघंटू शब्दाची व्युत्पत्ती निगंतवः एव सन्तः निगमनात निघंटव उच्चन्ते इति औपमन्यवः. निरुक्ताच्या प्रारंभी समानमायः समन्मातः. याच्या खाली अंडरलाईन करा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो या ओळीवरती. समानमायः समन्मातः हे वाक्य आले आहे, हे निरुक्ताच्या प्रारंभी आलेलं वाक्य आहे. या समानमायालाच निघंटू असे म्हणतात, हेही यास्काचार्यांनी सांगितलेले आहे. निघंटू म्हणजे वेदांमध्ये आलेल्या शब्दाचा कोश होय. निघंटू म्हणजे काय? वेदांमध्ये आलेल्या शब्दांचा कोश. निघंटू या शब्दाच्या व्युत्पत्त्या पुढील प्रमाणे आहेत. निगमाहा इमे भवन्ति हा शब्द नि अधिक गम या धातूपासून बनलेला असावा, कारण मंत्राच्या अर्थाचा निश्चित प्रकारे योग्य अर्थ ते करून देतात. नि अधिक गमपासून या शब्दाची व्युत्पत्ती झाली असे औपमन्याचे मत आहे. औपमन्यवाचे मत आहे, म्हणजे ही एक व्यक्ती आहे औपमन्य. औपमन्यवाचे मत काय आहे? नि अधिक गमपासून या शब्दाची व्युत्पत्ती झालेली आहे असे औपमन्यवाचे मत आहे. या ठिकाणी निर्दिष्ट केले आहे. त्यांच्या मतानुसार नि अधिक गम अधिक तू, नि अधिक गंतू आणि मग झालं निघंटू, त बद्दल ट आल्याने. ठीक आहे. किंवा हा शब्द नि अधिक आ अधिक हन या धातूपासून बनला असावा. याचा अर्थ समाहताहा असा यास्कांनी केलेला आहे. यास्कांनी मात्र काय म्हटलेलं आहे? नि अधिक आ अधिक हन. एकत्रित आणणे या अर्थावरून सम ऐवजी नि आ हे दोन उपसर्ग वापरले आणि तू प्रत्यय लावल्यानंतर नि अधिक आ अधिक हन अधिक तू निहंतू आणि ते झालं मग निहंतूचं निघंटू. किंवा सम अधिक आ अधिक रू या धातूपासून निघंटू शब्द बनला असावा, कारण समाहरण म्हणजे एकत्रित आणणे या अर्थाने हा शब्द वापरला जातो. मग इथे पहा काय म्हणलेलं आहे? सम अधिक आ अधिक रू अधिक तू समाहरतू निहंतू मग निघंटू. या प्रकारे निघंटू शब्दाचे 3 व्युत्पत्त्या यास्कांनी दिल्या आहेत. ज्यावेळी एका व्युत्पत्तीने समाधान होत नाही त्यावेळी यास्काचार्य इतर व्युत्पत्ती सुचवितात. भावप्रधानम आख्यातम सत्वप्रधानानी नामानी हे पण अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. भावप्रधानम आख्यातम सत्वप्रधानानी नामानी. निघंटू या शब्दाची व्युत्पत्ती दिल्यानंतर पदाच्या जातीचा विचार यास्काचार्यांनी केला आहे. भाषेतील कोणत्याही शब्दाचा अंतर्भाव या 4 पदांच्या जातीमध्ये करता येणे शक्य आहे. त्या पदांच्या 4 जाती पुढील प्रमाणे. आता तुम्ही जे लिहिलेलं आहे तिथे समोर लिहा. निघंटूमध्ये पदाच्या 4 जाती सांगितलेल्या आहेत. निघंटूमध्ये पदाच्या 4 जाती सांगितलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे. पहिला आहे नाम, दुसरा 2 नंबर टाकून लिहा आख्यात, तिसरा नंबर टाकून लिहा उपसर्ग आणि चौथा नंबर टाकून लिहा निपात. निरुक्तामध्ये पदांच्या 4 जाती सांगितलेल्या आहेत. त्या आहेत नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात. हे पाठ करून घ्यायचे आपल्याला. नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात. यापैकी नाम आणि आख्यात यांचे लक्षण वरील वाक्यावरून सांगितलेले आहे. ते वाक्य आहे भावप्रधानम आख्यातम सत्वप्रधानम प्रधानानी नामानी. तर भावप्रधानम आख्यातम असे आख्यातचे लक्षण सांगितले आहे. मग खाली लिहा भावप्रधानम आख्यातम. भावप्रधानम आख्यातम असे आख्यातचे लक्षण सांगितले आहे. भाव याचा अर्थ क्रिया असा होतो. भावचा अर्थ काय होतो? क्रिया. भावचा अर्थ. आता पहा पुढे दिलेल्या अगोदर व नंतर काहीतरी घडणे म्हणजे पूर्व अपर क्रिया म्हणजे आख्यात होय.
व्रजती, पचती इत्यादी क्रियांद्वारा आख्यातत्व कळते. पचती यास आख्यात असे म्हटले आहे कारण त्या ठिकाणी पूर्वापर भाव आहे. कारण शिजवण्याची क्रिया करताना काही गोष्टी अगोदर कराव्या लागतात तर काही नंतर कराव्या लागतात. या क्रियेला ज्याप्रमाणे मूर्त स्वरूप येते, ज्यावेळी मूर्त स्वरूप येते त्यावेळी ते नाम बनते. म्हणूनच सत्वप्रधानानी नामानी असे नामाचे लक्षण केले आहे. पचती याने क्रिया दाखवली, परंतु क्रियेला मूर्त स्वरूप आल्यानंतर पक्ती पाक हे नाव तयार झालेले आहे. नाम आणि आख्यात यांच्यातील आणखी एक भेद यास्काचार्यांनी लिहिला आहे. अदस, हा, ही, हे या सर्व नामाने नामाचा उल्लेख केला जातो, तर भवती या धातुरूपाने आख्याताचा उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ गौः, अश्वः, पुरुषः याचा उल्लेख असौ या अदस सर्वनामाच्या आधारे केला जातो. तर आस्ते, शेते, झोपणे, व्रजती, तिष्ठती या सर्व क्रियापदांचा उल्लेख भवती या क्रियेने केला जातो. आता पहा, निरुक्तामध्ये आपण 4 प्रकारचे पद, चत्वारी पद जातानी म्हणलेल्या निरुक्तामध्ये. कती पद जातानी? चत्वारी पद जातानी, म्हणजे 4 पदाच्या जाती आहेत. मग त्या कोणत्या? नाम, आख्यात, उपसर्ग आणि निपात. आता पहिली जी ओळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला भावप्रधानम आख्यातम सत्वप्रधानानी नामानी, म्हणजे आख्यात आणि नामाबद्दल माहिती सांगितली आहे. मग आख्यात म्हणजे काय? तर भावप्रधानम आख्यातम असं म्हटलेलं आहे. आता इथे काय सांगतात ते की भावप्रधानम आख्यातम, आख्यातचे लक्षण करताना म्हटलेले आहे. भाव याचा अर्थ होतो क्रिया. भावचा अर्थ काय आहे? मग क्रिया लिहून घ्या. भाव अर्थात क्रिया लिहा. भावचा अर्थ होतो क्रिया. भाव याचा लिहिलं. भाव याचा अर्थ होतो क्रिया. अगोदर व नंतर काहीतरी घडणे हे लिहून घ्या. अगोदर व नंतर काहीतरी घडणे म्हणजे पूर्व अपर क्रिया म्हणजे आख्यात होय.